ठाण्यात रिक्षा चालकाची प्रवासी महिलेवर अरेरावी। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका रिक्षा चालकाने प्रवासी महिलेसोबत अरेरावी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। महिलेने या प्रकारचे चित्रीकरण समाज माध्यमावर प्रसारित केल्यानंतर रविवारी रात्री ठाणे वाहतूक पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाविरोधात ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून दिवसाला लाखो प्रवासी वाहतूक करतात। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून सार्वजनिक वाहतूक पुरेशी नसल्याने अनेक जण रिक्षाने प्रवास करतात। याचाच गैरफायदा काही मुजोर रिक्षा चालक घेतात। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात यापूर्वी प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वादाचे अनेक प्रकार उघड झाले आहे। काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गावदेवी परिसरात रिक्षा चालकांच्या मुजोरी विरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते। त्यानंतर शहरातील रिक्षांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला होता। ठाणे वाहतूक पोलिसांनी चौथ्या सीट घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कारवाई केली, परंतु रिक्षा चालकांनी बेकायदेशीररित्या 3 प्रवासी नेण्यास सुरुवात केल्यानंतर प्रवासी भाड्यामध्ये किमान 5 ते 10 रुपयांची वाढ केली। रिक्षा चालकांवर आवर नसल्याची चर्चा आज ठाणे शहरात होऊ लागली आहे। दरम्यान आता एका रिक्षा चालकाच्या मुजोरीचा प्रकार समोर येत आहे। चित्रीकरणात दिसत असलेल्या माहितीनुसार ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून प्रवासी महिला एका ठिकाणी जात होती, परंतु रिक्षा चालकाने जवळचे भाडे असल्याचे कारण सांगत पुढे जाण्यास नकार दिल्याचे चित्रफितीतून कळते आहे। या प्रकारानंतर महिलेने तिच्या मोबाईलमध्ये रिक्षा चालकाच्या वागणुकीचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली। जवळच्या भाड्यावरून ती महिला प्रवासी आणि रिक्षा चालकामध्ये वाद झाल्याचे दिसत आहे। त्यानंतर रिक्षा चालकाने महिलेसोबत अरेरावी करण्यास सुरुवात केली, तसेच तिला हाताने मारण्याचा प्रयत्न केल्याचेही चित्रीकरणात दिसते। या घटनेची चित्रफिती प्रसारित झाल्यानंतर संबंधित रिक्षा चालकाविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी ई-चलनाद्वारे 500 रुपये दंडात्मक कारवाई केली आहे। बोलते आधीच हे जर आधी नेलं असतं तर एवढा टाइम गेला असता, आम्हाला पण लेट होतं। हा जा ना तिथून वडवलीला जा, कुठे पण जा, तुम्हाला जवळची भाडी नकोय, लांबची भाडी पाहिजेत। इथंच असतात पोलीस, सांगते ना मी पण। हात उचलतो काय? नाही रेकॉर्ड झालंय, ठीक आहे ना, रेकॉर्ड झालंय। हा व्हिडिओ नाही व्हायरल केला ना तर बघा रेकॉर्ड करणार। आम्ही पण सरळच बोलत होती, आवाज चढवायला तुम्ही भाग लावला आहे ना। सगळं रेकॉर्ड आहे, होऊ दे ना रेकॉर्ड, सगळे चौकीतच टाकते। हो तुम्ही पण टाका, बिनधास्त टाका। हात उचलायला बघता का तुम्ही? नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात 2000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप। रविवार 13 जुलै 2025 रोजी जनसेवक आमदार संजयजी केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। चंदनवाडी येथील स्वामी फाउंडेशन व स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टच्या वतीने व भाजपा उपाध्यक्ष महेश कदम यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विभागातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे उद्घाटन आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संजय केळकर संख्येने उपस्थित होते। जनसेवक आमदार संजयजी केळकर यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचावे या उद्देशाने आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केले होते। वाढदिवसानिमित्त केलेला हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा ठरला। याबद्दल नागरिकांनी आमदार संजयजी केळकर व भाजप उपाध्यक्ष महेश कदम, सौ प्रिया महेश कदम यांचे सर्वांनी आभार मानले। करण्यात आलेला आहे, काय सांगाल? आज महेश कदम आणि स्वामी समर्थ मठाच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या तर्फे आज 2000च्या वर छत्रीचं वाटप होत आहे। हे अतिशय पावसाळ्यामध्ये तर अतिशय उपयुक्त आहे, उन्हाळ्यामध्येही त्याचा वापर होतो आणि त्यामुळे फार मोठ्या संख्येने नागरिक याची वाट बघत असतात, कारण दरवर्षी हे छत्री वाटप होतं। मला स्वतःला आनंद वाटतो की माझा जन्मदिवस जो आहे तो सेवा सप्ताह म्हणून आमचे कार्यकर्ते जे आहेत, आमचे जे सहकारी आहेत, मित्र आहेत, हितचिंतक आहेत, निरनिराळ्या संघटनांची लोक आहेत, हे साजरा करतात। मग ब्लड डोनेशन असेल, गुरुचरित्राचं वाटप देखील एका संस्थेने या निमित्ताने केलं। त्यामुळे विविध वृद्धाश्रमाला असेल, हॉस्पिटलमध्ये लहान बालकांना वस्तू वाटप असेल, खाऊ वाटप असेल, असंख्य असं या ठिकाणी सेवाभावी कार्यक्रम हे आयोजित केले। याचा मला विशेष आनंद आहे। वाढदिवस हा केवळ मोठे बॅनर आणि पोस्टर लावण्याकरता नसतो, तर त्याच्यामधनं काही ना काही सेवा घडली पाहिजे। जो दुर्बल आहे, जो वंचित आहे, त्याच्याकरता काही ना काहीतरी काम झालं पाहिजे आणि ती भावना ठेवून ही सगळी आमची कार्यकर्ते करतात। त्याचा मला विशेष आनंद आहे। आज महेश कदमला मी निश्चितपणे त्याला शुभेच्छा देईन, त्याच्या टीमला शुभेच्छा देईन की सातत्याने वर्षभर विविध सेवाभावी कार्यक्रम ही सगळी मंडळी जी आहे ती करत असते। माझा वाढदिवस साजरा करा, सेवा सप्ताह म्हणून साजरा करा। कशा पद्धतीने आज वाढदिवस साजरा केला केळकर? स्वामी फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आव्हानानुसार आज आपण ज्येष्ठ नागरिकांना 2000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीचं वाटप करतोय। दरवर्षी ठाण्याचे जनसेवक आमदार केळकर साहेब नेहमी आम्हाला एक मार्गदर्शन करत असतात की माझ्या वाढदिवसाला कुठले होर्डिंग नको, शहर विपुद्रीकरण नको, शहरामध्ये कुठल्याही लोकांना त्रास होईल असं कुठल्याही गोष्टीचा होर्डिंग रस्त्यात लावत बसू नका, समाज उपयोगी कार्यक्रम करा। आणि आम्ही त्याच पाऊल ठेवून गेली 4 वर्षापासून स्वामी कृपा ट्रस्ट आणि स्वामी फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करतो। स्वामी फाउंडेशन गेली 12 वर्ष ह्या महाराष्ट्रातच नाही, फक्त ठाण्यात पूर्ण महाराष्ट्रात काम करते। स्वामी कृपा ट्रस्ट गेली 5 वर्षापासून या ट्रस्टचे संस्थापक, मार्गदर्शक, प्रमुख सल्लागार आणि आधारस्तंभ संजय केळकर साहेब हे स्वतः स्वामी भक्त आहेत। त्यांना कधी असं वाटलं की महिन्यात 2 महिन्यातनं न चुकता वर्तकनगरचं साईबाबांचं मंदिर जे कैलासवासी स्वर्गीय बळीबाई नायबकर यांच्या मार्गदर्शनाने स्थापन झालं होतं, त्या मंदिरात जाऊन साहेब न चुकता मला फोन करून मलाही मठात, स्वामींच्या मठात यायचं आहे, नतमस्तक होतात, निघून आणि लगेच मग ते निघून जातात। निवडून आल्यानंतरही त्यांनी पहिलं मठात येऊन अभिषेक केलं होतं। आम्हाला आनंद आहे की स्वामी आमच्याकडनं ह्या सेवा करून घेत आहेत आणि या सगळ्या सेवेचा श्रेय माझं एकट्याचं नाही आहे। इथं असलेल्या ज्या महिला भगिनी आहेत, ज्या श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्टच्या 111 सेवेकरी महिला आहेत,
त्या सगळ्यांच्या हस्ते हे त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचं रूपरेषा आखली जाते. माझं यांच्यामध्ये कुठले हस्तक्षेप नसतं. ते त्यांचं काम करतात. मी त्यांना माझा पाठिंबा नेहमी देत असतो. भविष्यात आम्हा गोष्टी आपल्या करायच्या आहेत. मागच्या वेळेला मी काही महिलांसाठी 500 महिलांसाठी थायरॉईड मोफत चेकअप ठेवलं होतं. कारण का आज महिलांची जीवनशैली बदलल्यानंतर आपण जे जंक फूडचा जो आता प्रभाव वाढत चालला आहे त्यामुळे काही महिलांना थायरॉईडचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. दुर्दैवाने जेव्हा मी ज्या महिलांचे रिपोर्ट माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आले तेव्हा 150 पैकी 83 महिलांना थायरॉईड हेवी जाणवला गेला. अशा आम्हा महिलांसाठी अशा जनतेसाठी आपण हे काम करत राहतो आणि यापुढे करत राहणार. जय महाराज. ठाण्यात आज बार आणि रेस्टॉरंट बंद. ठाणे हॉटेल असोसिएशन आक्रमक. सरकारने केलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात आज पुकारले होते बंद. आज खवय्या आणि मद्यपींना या बंदचा फटका बसणार आहे. सरकारने परवाना शुल्क 15% वाढवले आहे तर उत्पादन शुल्क 60% वाढवले आहे. या सरकारच्या निर्णयाविरोधात हॉटेल बंद आंदोलन आज करण्यात आले. राज्यभरातल्या सर्वच बार आणि रेस्टॉरंट मालकांनी राज्य सरकारच्या करवाढी विरोधात आज बंदची हाक दिली होती. ठाण्यातील हॉटेल असोसिएशनकडून राज्य सरकारच्या करवाढी विरोधात घोषणाबाजी करून या करवाढीचा निषेध हॉटेल मालकांनी आज केला आहे. आपण जर करवाढ करत असाल तर आम्ही परवाने सरकारकडे जमा करू असा इशारा आज हॉटेल चालक मालकांनी दिला. याविषयी ठाणे हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. तर म्हणजे वाईन शॉपला वेगळे नियम, हॉटेलला वेगळे नियम. महाराष्ट्रामध्ये असं आहे. बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे. नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला 10% वॅट लावलेलं आहे. त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे. आजचे दिवस सगळे वाईन शॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात. त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात. आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला. सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना, सगळीकडे चायनीजचं गाडी दिसतात, तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेल आली कोणी येत नाही आहे. आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन कुठे होतं तिथेच करा ना. तुम्ही सगळीकडे करायला जाऊन एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे. त्याला आमची पण सपोर्ट आहे. गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढला पाहिजे. गव्हर्नमेंट चालायचे असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे. ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं अन्नाची गुजरातला वेगळा नाही, गोव्याला वेगळा नाही, महाराष्ट्राला वेगळा नाही, काय सांगाल? आता गुजरातला तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळे वॅट नाही आहे. इथे वेगळंच आहे. आणि आम्ही तर एवढा कंटाळलेला आहे महाराष्ट्रामध्ये. दारू बंदी करून टाका ना. त्याच्यापेक्षा एक वेगळं आणि रस्त्यावर दारू पिणं आपल्या मुलाबिला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका. तर काय मागणी असेल आपली टॅक्स संदर्भात? जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल आपली? आणि आमच्या एक पूर्ण आज 1 दिवससाठी गव्हर्नमेंटसाठी आता अधिवेशन चालू आहे. तिथे 1 दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे. आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतात. आणि वर्षाच्या आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात. नाहीतर आम्ही 50% लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला. काय आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे. आता आम्ही पण कर्ज घेऊन 1 वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे. आता आम्हाला काही करून आम्हाला 31 मार्चपर्यंत हॉटेल चालू ठेवावं लागेल. त्याच्यात नुकसान होणार आहे, बँकेचे कर्ज होणार, ते सगळं वेगळं आहे. गव्हर्नमेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे. तेवढाच आहे. 60% म्हणजे कमीत कमी 150% वाढलो. 200 रुपयाचे वॅट 10% आहे. एक्सेस आता हे लावलं ते 60% म्हणजे 150%. 200 रुपयाची एक साधा ब्रँड कुठल्याही दारू घेतलेला 200 रुपयाला भेटायच्या. आता त्याची किंमत कमीत कमी 470 रुपये होतात. पण एकीकडे येऊर असो, घोडबंदर असो, इथे अनलिगल जे सगळे क्लब आहेत किंवा अनलिगल हॉटेल्स आहेत ते सुरू आहेत. त्या ठिकाणी मात्र जोरात हे चालू आहे सगळं. आणि या ठिकाणी तुम्हाला मात्र आंदोलन करायला लागते. आपण टॅक्स भरताय तरी ते मागे आम्ही मार्च 31च्या आधी दाबावाल्यांसाठी आम्ही एक वेळ आंदोलन केलेलं आहे ठाण्यामध्ये. मी तर त्याच्याबद्दल बोलतो 100% सक्सेस झालेलं आहे.
100% ठाण्यामध्ये इलिगल झाल्या होता. आता परत हे एक्साईजवाल्यामुळे सपोर्टमुळे 10% अजूनही चालू आहे. आता ते पण गव्हर्नमेंट थोडं हे केलं तर बंद होऊन जाईल. ओके. राजमाता जिजाऊ उद्यानात जिजाऊंची मूर्ती बसवण्यासाठी सकल मराठाच्या समाजाच्या वतीने केले तीव्र आंदोलन. राजमाता जिजाऊ उद्यानात जिजाऊची मूर्ती बसवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काल जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणा देत तीव्र आंदोलन करण्यात आले. सदर प्रसंगी माजी नगरसेविका स्नेहा आंबरे, सकल मराठा समाज, ठाणे मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आंबरे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्यानात राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारणीबाबत सकल मराठा समाजाने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. ठाणे शहरात राजमाता जिजाऊ यांचे एकही स्मारक नाही. तथापि माजी नगरसेविका सौ स्नेहा रमेश आंबरे यांच्या सततच्या पाठपुराव्याने वारंवार पाठपुराव्याने हाईड पार्क सोसायटीसमोर ठाणे महानगरपालिका उद्यानास राजमाता जिजाऊ उद्यान या नावाने ओळखले जात आहे. संजय केळकर यांच्याकडे याविषयी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेविका स्नेहा आंबरे, सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश बाळू आंबरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी बघाल की गेल्या 2 दिवसा अगोदरच आपले जे 12 किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बांधलेले 12 किल्ले आहेत, त्याची इतिहासात नोंद झालेली आहे आणि देशामध्ये वर्ल्डमध्ये आपली नोंद झालेली आहे. आणि इथे आम्ही जिजामाता उद्यान आहे, इथे आम्ही गेले वर्षभर आम्ही प्रयत्न करतो की इथे जिजामातांचं स्मारक बसवावं म्हणून. आणि ह्या उद्यानाला आम्ही नाव जिजामातांचं दिलेलं आहे. त्यांनी पहिला तिथे जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे, हा मुजोर कॉन्ट्रॅक्टर, हा लाचार आहे. ह्याचा आका कोण हे मला कळलं पाहिजे का. त्यांनी इथे मुद्दाम एक मूर्ती बसवलेली. त्याचं असं म्हणणं की महापालिकेने ती आम्हाला बसवायला सांगितली, पण तसं काही नाही आहे. मी आयुक्तांनाही पत्र दिलं, मी कलेक्टर साहेबांनाही भेटलेलो आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एकदम पॉझिटिव्ह आहोत. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मुद्दाम काही काही खोडा काढून द्वेष पसरवतो इथे. आणि तुम्ही बघा, पोलीस स्टेशनला फक्त एनसी घेतली आहे, 2दा गेट तोडला तरी पण. माझा आरोप आहे की पोलीस याला सहभागी आहेत. मागच्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे. युनेस्कोने आपल्या 12 किल्ल्यांना जागतिक दर्जा दिलेला आहे. आणि अशी अभिमान छत्रपती शिवरायांना, ज्या राष्ट्रमाता राजमातांना ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं, अशा राष्ट्रमाता जिजामातांची स्मारकाची मागणी आम्ही केली होती. ती मागणी प्रस्तावित असताना ठाणे महापालिकेमध्ये त्या संदर्भात चर्चा असताना आयुक्तांना आम्ही स्वतः भेटून ही मागणी केली होती. तरीसुद्धा ह्या ठेकेदारांनी सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ माताचा बोर्ड 2 वेळा मुद्दामून तोडला. आणि इथे आता राष्ट्रमाता जिजाऊमांचं स्मारकाची मागणी असताना त्यांनी दुसऱ्या मूर्त्या आणून बसवल्या. याचा आम्ही इथे सर्वप्रथम धिक्कार करतो. आणि आमची राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं स्मारक या इथे झालंच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती मागणी आम्ही आमची लावून धरणार.